महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑप्टिंग आउट या सुविधेचा उमेदवार कसा गैरवापर करतात आणि आत्तापासूनच त्यांच्यामध्ये भ्रष्टाचाराची हाव कशी निर्माण होते ते आपण त्या एका कॉल रेकॉर्डिंग मध्ये बघितलं. आता यातून एमपीएससी न ऑप्टिंग आउटचा पर्यायच कसा बंद केला जाईल, हा पर्यायच सध्या त्यांनी बंद केलेला आहे. तर या संदर्भात काही प्रतिक्रिया आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. तर एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही एमपीएससी एखादा निर्णय घेते किंवा एखादी प्रोसेस राबवते, तर त्यामागे त्यांचा हेतू हा चांगला असतो. पण तो प्रॉपर पद्धतीने इम्प्लिमेंट होतो का? त्याची अंमलबजावणी होते का? हे पाहणं पण गरजेचं आहे आणि त्यातूनच काही विकृती निर्माण होतात. अपप्रवृत्ती समाज सिस्टीममध्ये काम करतात. तर ते लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे आता समजा जसं विधिमंडळात एखादा उमेदवार निवडून आल्यानंतर त्याला ठराविक मुदतीमध्ये काय करावं लागतं, एका जागेपासून एका जागेचा राजीनामा द्यावा लागतो. तशी पद्धत काहीशी व्हायला पाहिजे, असं विद्यार्थ्यांचं मत आहे. किंवा जर एका कॅन्डिडेटनं ऑलरेडी ग्रुप बी मध्ये तो सिलेक्ट झालेला असेल आणि त्यानं प्रेफरन्स दिला असेल ग्रुप सी चा, तर त्याच्या पर्सनल चॉईस असू शकते किंवा त्याचा वर्क लाईफ बॅलन्स असू शकतो. तर या गोष्टीचा पण इथं विचार झाला पाहिजे. आणि कारवाई करण्यात यावी वगैरे. आणि जे वेटिंग मधली मुलं असतात त्यांचं खरं दुखणं असतं, म्हणजे त्यांचं खरे प्रॉब्लेम चालू असतात. कारण या मुलांच्या जागा अडवण्यामुळं त्यांची जागा ही राखून ठेवली जाते किंवा त्यांना पुढे संधी मिळत नाही. आणि डेमोक्रॅटिक इंडिया स्पीक्स नावाचं जे हे अकाउंट आहे ते असं म्हणतात की कोणतं पद उच्च आहे आणि कोणतं पद त्याच्यापेक्षा निम्न स्तरावर आहे याच्याबद्दल काही इथं गाईडलाईन्स नाहीयेत, मार्गदर्शक तत्व नाहीयेत. म्हणजे जसं की रजिस्ट्रार जे पद आहे, एस आर हे पद हे एएसओ पेक्षा निम्न आहे का, म्हणजे कमी दर्जाचं आहे का? किंवा एस आर पी एस आय एस टी आय मध्ये हे कसं ठरवणार तुम्ही? त्यामुळे जास्त मार्क असलेल्या विद्यार्थ्यांना कोणती पोस्ट मिळणार हे कसं ठरवायचं? त्यामुळं याची जी मार्गदर्शक तत्व आहेत ती आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. आता याच्यामध्ये काही वेळेला एस आर, एस टी आय, एस ओ आणि पी एस आयचे कट ऑफ वेगवेगळे असतात. त्यामुळं एस आर साठी पात्र ठरलेला उमेदवार इतर पदासाठी सुद्धा पात्र ठरतो. त्यामुळे ऑप्टिंग आउट पूर्णपणे बंद केल्यास पी एस आय पदाचे जागा रिक्त राहू शकतात, असं डॉक्टर स्वामी यांचं म्हणणं आहे. त्यामुळं याच्यावर नेमकं तुम्ही ऑप्टिंग आउट बंद करता, पण त्याचा जो परिणाम होईल तो लवकर घ्यायला पाहिजेत आणि परीक्षा वेळेवर व्हायला पाहिजेत आणि स्ट्रिक्टपणा आला पाहिजेत एमपीएससीच्या कारभारामध्ये. जसं की त्यांनी पूर्वीची जी पारदर्शक पद्धत आहे ती चांगल्या पद्धतीनं राबवली पाहिजेत. फक्त ऑप्टिंग आउट रद्द करायची पण गरज नाहीये असं शार्दूल म्हणतात. ही फक्त प्रक्रिया कशी व्हायला पाहिजे, ती पारदर्शक, आणि जे कोण त्याच्यामध्ये पैशांची मागणी करतात त्यांची नावं एमपीएससी कडे जायला पाहिजेत आणि त्यांच्यावर निलंबन किंवा त्यांना सेवेतच न घेणं अशा तरतुदी त्यामध्ये करता आल्या पाहिजेत, असं आपण म्हणू शकतो याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही ऑप्टिंग आउट बंद करा, पण त्याची कारणं पण द्या आणि त्याला योग्य पद्धतीनं दुसरं सोल्युशन पण द्या. हे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. थँक्यू.